झी स्टुडिओज प्रस्तुत झी स्टुडिओज चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित आता थांबायचं नाही या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात मी आरजे ज्ञानेश्वरी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. सगळ्या माध्यम प्रतिनिधींचं खूप स्वागत की तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्या या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला आलायत. खरंच खूप भारी वाटतंय. मी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला विनंती करणार आहे की आपण सगळ्या मीडिया रिप्रेझेंटेटिव्हसाठी टाळ्या वाजवूया. आपल्यासाठी इथे आलेले आहेत आज. थँक्यू. मित्रांनो, मी जर तुम्हाला असं विचारलं की लहानपणापासून आतापर्यंत अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांनी जनरली आपल्याला प्रेरणा मिळते, तर तुम्ही काय सांगाल? एनिथिंग लिटिल ज्यांनी इन्स्पिरेशन मिळतं? एनीबडी? अशा काही गोष्टी ज्यांनी प्रेरणा मिळते? नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड. ओके. समवन सेड मूवीज. मूवीज. ओके. एनिथिंग एल्स? म्युझिक. ओके. सॉरी, कादंबरी. ओके. मला असं वाटतं की हिरोज, एक्झॅक्टली, रिअल लाईफ हिरोज, एक्झॅक्टली. सो अनेक वेळेला आपल्याला अशा माणसांकडनं प्रेरणा मिळते जे हिरोज असतात, जे कधी कधी सुपर हिरोज असतात, कधी कधी फॅन्टसी स्टोरीज मधनं आपल्याला प्रेरणा मिळते, खऱ्या आयुष्यातल्या काही माणसांकडनं आपल्याला प्रेरणा मिळते, अर्थात फिल्म्स मधनं मिळते, म्युझिक मधनं मिळते. पण जर मी तुम्हाला सगळ्यांना विचारलं की एक 30 सेकंद घ्या आणि आठवून बघा की तुमच्या आयुष्यात इंडिव्हिज्युअली कधीही अशी एखादी तरी घटना घडली आहे का जिथे तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला प्रेरणा मिळाली तुमच्याच आयुष्यात घडलेल्या घटनेवरून? आय नो हे उत्तर इमिजिएटली येणं शक्य नाहीये, थोडंसं कठीण आहे, पण मला पूर्ण विश्वास आहे की जर हा विचार तुमच्या मनात असाच रुंजी घालत राहिला तर कदाचित आज रात्री झोपायच्या आधी किंवा उद्या सकाळपर्यंत तुम्हाला तुमच्या आयुष्यातली अशी एक तरी घटना आठवेल जिथे तुम्ही स्वतःला ओलांडलं आणि जिथे तुम्ही स्वतःला सांगितलं की आता थांबायचं नाही. मला असं वाटतं आमचा हा जो चित्रपट आहे तोही अशाच काही सामान्य वाटणाऱ्या माणसांच्या आयुष्यातलं असामान्यत्व शोधतोय आणि त्यांनी असं काय केलं की त्यांना वाटलं आता थांबायचं नाही हे सांगतोय. आणि या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च मधनच तुम्हाला आज अनेक गोष्टी रिव्हील होणार आहेत. द्यावे छाताडावर आव्हानाचे लावून तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती 70, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर, संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनिया जाताना, करून जावे असेही काही दुनिया जाताना. गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. करून जावे असेही काही दुनिया जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. मला असं वाटतंय की टीजर बघितल्यानंतर आम्हा सगळ्यांनाच ओमचं कॅरेक्टर खूप आवडलं होतं, पण कदाचित बऱ्याच लोकांना माहित नाहीये की तुमच्या प्रत्यक्ष आयुष्यावरनं प्रेरणा घेऊन ते कॅरेक्टर आहे. आज इथे या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा आहे. रिअल आणि रील अशी दोन्ही माणसं कुठेतरी एकत्र आलेली आहेत. काय भावना आहेत तुमच्या सर आता? खूप छान वाटते मॅडम, पण खूप घाबरल्यासारखं पण वाटले की आम्हाला आमचे जे आयुक्त मिळाले होते शिरुरकर साहेब, त्यांनी आम्हाला त्यावेळेस खूप मदत केली. आणि मग शाळेसाठी विद्यार्थ्यांना कशा प्रकारे काय घडवायचं हे आम्हाला त्यांच्याकडे शिकायला मिळालं. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्ही कशा प्रकारे मोटिवेट करतात, या मोटिवेट करण्यानंतर तो विद्यार्थी नुसता 10वी नापास झाला म्हणून तो शाळा सोडतो आणि संपूर्ण आयुष्यभर तो म्हणजे शिक्षित असतो, पण तो पुढे शिक्षण घेऊ शकत नाही, पुढे तो त्याची स्वतःची वाटचाल करू शकतो. नुसतं 10वी म्हणजे हे नाही आहे,
पण हेच मला सगळ्या विद्यार्थ्यांना मी मोटिवेट करत असतो की नुसतं 10वीमध्ये नुसतं शिक्षण नाही, कमीत कमी तुम्ही ग्रॅज्युएशन करा, पुढे जा. आणि त्याच्यातूनच त्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळत गेली आणि त्यांनी स्वतःचं आयुष्य पुढे घडवत गेले. खरोखर मला त्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक वाटतं की मी त्यांना सगळ्या प्रकारे मदत केली. म्हणजे त्यांना भावनिक म्हणा, त्यांना शाळेत येण्यासाठी म्हणा, कधी उशीर होतो, कधी काय होतं, कधी कामावर असतात. तर अशा प्रकारे सगळ्या विद्यार्थ्यांना आम्हाला सांभाळून घ्यावं लागतं. आणि BMCचे खास करून जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांचं तर म्हणजे सांगताच येत नाही की किती कष्ट करून दिवसभर घाम गाळून संध्याकाळी शाळेत येणे आणि बसणे ही खूप मोठं त्यांच्यासाठी असतं. कारण की थकल्यानंतर माणूस बसू शकत नाही. 2-3 तास 4 तास त्याला बसायला सांगितलं तो बसू शकत नाही. पण हा एक असा आमचा तिथे होता की त्यांना तिथे बसवून ठेवायचं आणि त्यांना शिकवायचं. हा आमच्यासाठी तारेवरची कसरत होती आणि ती आम्ही चांगल्या प्रकारे पार पाडली असं मला वाटतं. आणि शिरूरकर सरांचे पण खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला खूप मदत केली, त्यावेळेस करतायत आणि अजूनही आम्हाला BMC सपोर्ट करते की आम्हाला खरोखर मी अजून एक BMCला आज जर कोणी असा अधिकारी असतील तर मी त्यांना एक विनंती करेन की त्यांनी कृपया BMCच्या विद्यार्थ्यांसाठी एक परिपत्रक काढा आणि त्याद्वारे त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करा, हेच मी सांगेन. थँक्यू. मला वाटतं यांच्यात कोणता गुण सगळ्यात भावला तुला? एकतर मी स्वतःला भाग्यवान समजतो. असे रिअल लाईफ हिरोज जे आहेत त्यांच्यापैकी एकाचं पात्र मला साकारायला मिळालं. अभिनेत्याची फार इच्छा असते की त्याला वेगवेगळ्या रूपांमध्ये येण्याची संधी मिळावी. या निमित्तानं शिवराज आणि आमचे प्रोड्युसर यांचे मी विशेष आभार मानतो. त्यांनी मला ही संधी दिली. प्रश्न काय विचारला? प्रश्न हाच होता की ह्यांच्यातलं असं काय आहे जे तुला? मला ॲक्च्युली शिवराजनी भेट आमची घडू दिली नव्हती, पण तो कॉन्शियस कॉल घेतलेला होता त्यांनी. त्याचं म्हणणं असं होतं की तुझं पात्र तू तयार करावंस आणि एकदा तू जर पाहिलंस तर तुझ्या मनात ती एक प्रतिमा तयार होईल आणि त्याच्यातून तुला बाहेर पडणं अवघड होईल. आपल्याला वेगवेगळ्या प्रतिमा ज्या आपल्याला आजमावून पाहायच्या त्या आजमावून पाहता येणार नाही, असं त्याचं म्हणणं होतं, जे मलाही योग्य वाटतं. त्याच्यामुळे आज आमची पहिली भेट होते. वाव, किती खास क्षण आहे हा. थँक्यू सो मच. तुम्हा दोघांचं खूप खूप आभार. तुम्हा दोघांनाही बसण्याची. थँक्यू. धन्यवाद. जो चित्रपट आपण पारायण करत पाहिलेले आहेत, जे उत्तम प्रोड्युसर तर आहेतच पण त्यांचा अभिनय सुद्धा आपल्या सगळ्यांना इतका आवडतोय. आशुतोष गोवारीकर सर, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया स्टेजवरती. तुमच्या दोघांची आधी भेट झालेली का? काय होता तो? थोडंसं आम्हाला जरा डिस्क्राईब करून सांगा ना तो क्षण. काय मला माझी मिरर इव्हेंट बघितल्यासारखं वाटत होतं. कारण ज्यावेळेला मी भेटल्यानंतर त्यावेळेला त्यांचा पहिला सीन जो सुरू होता त्यावेळेला आमचा BMCच्या ऑफिसचा सेटअप लावला होता आणि गोवारीकर साहेब बसले होते तिकडे आणि त्यांनी मला विचारलं की बरोबर आहे का? तर म्हटलं मला स्वतःला तिथे बघितल्यासारखं मला वाटतं आहे. आणि मग मी जास्त थांबलो नाही तिकडे. पण बिग होता तेव्हा कारण शूटिंग सुरू होतं, त्याचा वेळ घेतला नाही. वा वा वा. सर तुम्ही काय सांगाल? हाऊ वाज इट थिंग? ॲक्च्युली मला इंट्रोडक्शन जेव्हा झालं ना स्टोरीमध्ये की अशी व्यक्ती होती, ही सत्य घटना आहे, कुठेतरी उदय शिरूरकर नावाची व्यक्ती खरोखर अस्तित्वात आहे, त्यांनी ही कमालीची कल्पना केली आणि अंमलात आणली. तर मला एक सारखी मी शिवराजला पण विचारायचो आणि तुषारला पण विचारायचो मला भेटायचं तर नाही. पण तेव्हा ते बिझी होते त्यामुळे भेट कधी झाली नाही आणि मग डायरेक्ट सेटवर भेट झाली. आणि युजली आपण अशा व्यक्तीला जेव्हा सेटवर भेटतो तेव्हा आपल्याला काय बोलतो की काय कमालीचं तुम्ही केलं आहे, तुम्ही कसं केलं, ती कल्पना कशी आली. यू वॉन्ट टू कॉंग्रॅच्युलेट द पर्सन अँड टेल हिम अप्रिशिएट हिम फॉर व्हॉट इज डन. हे मला प्रॉब्लेम ते फर्स्ट क्लास ते सगळं ठीक झालं. आता मी नवीन कल्पना काय करतोय, मी पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. मला दाखवायचं माझं. ही वॉज ऑलरेडी ऑन टू हिज नेक्स्ट. आणि एक्साइटमेंट एवढी होती की मी आता अजून हे करतोय, मी ते पण करतोय. या 2-3 कल्पना आहेत मी, कारण हे मार्गाला लागलेलं आहे, हे दरवर्षी होणार आहे. तर आय थॉट दॅट वॉज एन अमेझिंग क्वालिटी. आणि मला खूपच अभिमान आहे. आय फील ग्रेटफुल की मला तुमचं कॅरेक्टर करायला या फिल्ममध्ये संधी मिळाली. सो आय थँक्स शिवराज अँड द एंटायर टीम फॉर थिंकिंग.
तुम्हाला बघण्याची विनंती. खूप छान वाटतं की तुम्ही आज इथे आलात आणि तुमच्या सगळ्या इतर प्रोजेक्टसाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप तुमचं अभिनंदन आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. एकदा जोरदार सरांसाठी टाळ्या वाजूया. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या सगळ्यांचे लाडके आणि मला असं वाटतं की त्यांची छाप कधी पुसली जाऊच शकत नाही असे भरत जाधव सर. ज्यांनी आपल्या आजच्या या कार्यक्रमाची इतकी सुंदर सुरुवात केली आणि जो किती टॅलेंटेड आहे मी वेगळं सांगायला नकोय. ओ बुतकर. जोरदार टाळ्या. विविध स्टेला आपला एक खास टीजर आलेला आणि त्यातल्या एका व्यक्तीचे डायलॉग्स आणि तिने ज्या स्टाईलने ते डायलॉग्स घेतले याची प्रचंड चर्चा होती. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्राजक्ता हनमकरचं, जी आपल्या ट्रेलरमध्ये लाईक अ ब्रीज ऑफ फ्रेश एअर येते मला असं वाटतं आणि अत्यंत महत्वाची भूमिका सुद्धा करते. अत्यंत हुशार अभिनेत्री पर्ण पेठे. जोरदार टाळ्या. सोबतच मी मगाशी म्हटलं त्या विमेन्स डे टीजर मध्ये दुसरीही व्यक्ती जी भाव खाऊन गेली तिच्या अभिनयाने तिच्या रिॲक्शन्सनी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया किरण खोजे. त्यासोबतच मला वाटतं जेव्हा हे स्क्रीनवरती येतात तेव्हा ते काहीतरी असं करतात जे त्या कलाकृतीमध्ये सुद्धा आपल्याला लक्षात राहतं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रवीण डाळिंबकर यांचं. संपूर्ण टीम आपली स्टेजवरती आलेली आहे आणि एक खास गोष्ट आता आपण इथे करणार आहोत. म्हणजे नेहमीसारखी मी तुम्हाला तुमच्या कॅरेक्टर्स विषयी प्रश्न नाही विचारणार आहे. तुमच्या शूटिंगच्या दरम्यानचे काही क्षण आमच्याकडे आहेत आणि ते फोटोज आपण बघणार आहोत आणि तुम्ही मला आणि सगळ्यांना सांगायचंय की या फोटो मागची गोष्ट काय आहे, तो काय क्षण होता, ते काय इक्वेशन होतं आणि अशा पद्धतीने थोडंसं आम्हाला तुमच्या फिल्मच्या आधीच्या स्टोरीमध्ये तुम्ही घेऊन जायचंय. आपण पहिला फोटो दाखवूया प्रवीण डाळिंबकरांपासून आणि अर्थातच सिद्धूपासून. एकतर या फोटो मागची स्टोरी थोडक्यात ऐकायला आवडेल आणि मला असं वाटतं की को ऍक्टर तर असतातच पण कधी कधी असं होतच ना की सेटवरती एखादी व्यक्ती आपला मित्रही बनते काय किंवा मैत्री घट्ट होते. तर या फोटोमध्ये जी मैत्री दिसते, जे इक्वेशन तुम्हा दोघांमध्ये दिसतंय त्याच्याबद्दल काय सांगता? पहिली गोष्ट म्हणजे झी स्टुडिओज मराठी सिनेमाला खूप छान पद्धतीने प्रेझेंट करत असतं. माझ्या आयुष्यात काय प्रवीणच्या आयुष्यात काय खूप महत्त्वाचं स्थान आहे झी स्टुडिओचं आणि या मंचावरही त्यांनी आमच्यावर वेगळा फोटो टाकला त्याबद्दल झी स्टुडिओचा आभार. मी सिद्धार्थासोबत आधी काम केलं होतं सिनेमामध्ये. ह्या सिनेमात काम करत असताना सिद्धू आल्यापासूनची एनर्जी पण याच्यामध्ये त्यांची वेगळीच एनर्जी आहे, शांत आहे आणि त्याच्यात पण तो जरा त्याच्या याच्यातच असायचा. एक सीन होता त्याच्यानंतरचा घडणारा त्याच्यामुळे तो शांत होता. त्याच्यात आमचे ओंकार सर त्यांनी एक त्यांना वाक्य दिलेलं होतं ते सतत ते आम्हाला दिसायचं. सिद्धार्थ जरा ते मारुती जरा आगाव वाटतोय का असं काहीतरी होतं. इथे ते एका याच्यातून बाहेरून प्रवास करून येतात, रात्रभर जागलेले असतात आणि अभ्यास करायचा असतं. मग मी बाजूला आहे ना तर तू प्रवीण तू साहेब नाव पण तिथं माझं प्रवीणच आहे तर ते मला त्यांना सपोर्ट करायचा असतो. तू बघ बरं का मी तुझ्या बाजूला आहे. हा इतकी दंगा म्हणजे बाहेर सिद्धार्थ हा इतका दंगा करणार आहे पण मारुती हा इतका म्हणजे त्या परिवाराविषयी आणि त्या कामगार त्या मित्रांविषयी इतका जिव्हाळ्याचा असतो की ते नातं असायचं की नाही गड्या मारुती काय झालं, मारुती का नाही आला, काय होती नाही तिकडे थांबलास येत असेल. हे खूप झालेलं आहे ह्या फोटोच्या. ती मागची स्टोरी त्याची होती. म्हणाले ते एरवी तर तू एनर्जेटिक असतो पण इथे तू थकून दबून त्यांच्या खांद्यावरती डोकं ठेवून आहेस की एनर्जी कंझर्व करून पोर्ट्रे करणं किती कठीण नाही खूप कठीण होतं. आणि तुषार सरांनी मला म्हटलं की ते लोणावळ्यापर्यंत आले होते. मला खूप बरं वाटलं की ते लोणावळ्याच्या घाटामध्ये सगळं ट्रॅफिक होऊन परत मागे नाही गेले कारण त्यांनी माझ्या आयुष्यात एक सुसाट करणारी गाडी आणली ज्या गाडीचं नाव आता थांबायचं नाही. थँक्यू सर तुम्ही माझ्या सिनेमा आणलात. कारण खूप नशीबवान नट असतात ज्यांच्या आयुष्यात त्यांच्या आवडत्या सिनेमांपैकी काही सिनेमे येत असतात, काही ते स्वतः असतात. हा सिनेमा माझ्यापर्यंत आला आहे. ह्या फोटोबद्दल म्हणाल तर मारुतीचे कॅरेक्टर शिवराज वायचळनी माझ्यासाठी दिलं आहे. मी ह्या मंचावर किंवा सेटवर किंवा सेटच्या बाहेरही मला जितका वेळ त्या मारुतीत राहता येत असेल तितका मी राहण्याचा प्रयत्न करायचो.
ज्यात किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर, आमचा पंकज पंचारिया, भरत सर, हे मला ठेवायचे त्या कॅरेक्टरमध्ये. कधी कधी मी शांत बसायचो, त्या वर्गात मी शांत बसायचो. तर मला एक वेगळं प्रेशर होतं ॲज अ ॲक्टर, की कोणीतरी जबाबदारीने एक व्यक्तिरेखा आपल्याला दिली आहे, ती कुठेतरी वेगळी नको जायला. आणि उलट पण जेवढं मला त्यात सांभाळता आलंय, म्हणजे हे पण त्याच आहे की माळी सर शिकवत असतात आणि तो त्याचं जे काय आहे, त्याचं जे लाईफस्टाईल आहे त्या मारुतीचं, त्यात त्याला तो थकवा ठेवायचा होता. तर लाईटिंग होते तरी मी थांबलोय, बाकीच्या सीनवर तरी थांबलोय. तर हा फोटो तो आहे जिथे मी शांतपणे पडून होतो, जो पण सगळं चालू. तर नटासाठी ही पण गोष्ट म्हणजे काही न करण्यापेक्षा काही करण्यापेक्षा काही न केलेलं किती एफेक्टिव्ह असतं, तर ते ह्या फोटोमध्ये दिसेल तुम्हाला. थँक्यू. आणि एक सांगू शकतो की यावेळेस म्हणजे मारुतीचं ओझं काहीच नव्हतं, माझ्या खांद्यावर काहीच नव्हतं. ते खूप आल्हाददायक आणि प्रेम असतं. थँक्यू. क्या बात आहे, खूपच भारी. पुढचा फोटो Nice. याच फोटोची तर आम्ही वाट बघत होतो. सर आणि शिवराज, तुम्हा दोघांना हा प्रश्न आहे. एकतर आम्हाला सांगा की कोणत्या फिल्मचं चाललंय हे नक्की. माझं शिक्षण चालू आहे या फोटो. मला हा सीन आठवतो, आपण त्या गिरगावच्या म्हणजे जो ट्रेलरमध्ये आहे त्या सीनच्या वेळेचा हा फोटो. नाही पण याच्यात मी जे बघतोय, मी हे बघतोय की माझं वीक कसं आहे. कॉन्स्टंटली वीक थोडा करेक्ट नॅचरल वाटतोय का? कारण इट शुड नॉट टेक अवे फ्रॉम द फिल्म, इट शुड नॉट टेक अवे फ्रॉम द स्टोरी. त्यामुळे आय थिंक ते आम्ही दोघंही, आणि तो पण माझ्यामध्ये अग्री करतोय. आणि हा सेंटरला मी आपला मेकअप मॅन ज्याने वीक लावला आहे, त्यामुळे तोही मला खास चिंता दिसते चेहऱ्यावर काय की नाही. बरं, ज्याने ज्याने विग लावला त्यांनी स्वतः टोपी घातली, हे लक्षात घ्या. ऍक्च्युली मी चुकीचं उत्तर दिलं. मी आधी हे म्हणायला पाहिजे होतं की सीन कसा झालाय, कॅमेरा अँगल काय, असं काहीही नाही. फक्त एक नट बघतोय की माझा वीक कसा झालाय. वा वा. पण शिवराज, तू जेव्हा आपण भेटलो होतो तेव्हा तू म्हणालेलास की जेव्हा तू सरांकडे पहिल्यांदा गेलास तेव्हा तुलाही 2 क्षण असं झालेलं की आता मी ह्यांना स्टोरी सांगणार आहे, ज्यांचे चित्रपट आपण इतक्या वेळेला पाहिले. कधी कोणता असा रिटेकचा क्षण होता जिथे हे मला नाही करायचं, कुठेतरी प्लीज माझ्या वतीने करा? नाही, फॉर्च्युनेटली असं कधीच झालं नाही. आणि मला एक सरांबद्दल एक गोष्ट शेअर करायची. सलग आम्ही 4 तास, मी, ओंकार आणि सर, आम्ही एका ठिकाणी बसून त्यांनी एक एक लाईन का आहे, कशी आहे हे विचारत आमच्याबरोबर त्यांनी स्क्रिप्टवर तेवढाच वेळ दिला. सो त्यामुळे रिटेक आणि ह्या गोष्टी आमच्यासाठी हा कामाचाच भाग होता. आणि त्यांनीच ते म्हणलं तसं की दरवाजा एवढा मोठा उघडा ठेवलेला आमच्यासाठी डिस्कशनचा, की आम्हाला कुठेच त्यामध्ये हे कसं विचारू किंवा हे कसं सांगू असं कधीच झालं नाही. मला आणि इव्हन ओंकारला सुद्धाही तो सांगेलच की कधीच त्यांनी हे जाणवू दिलं नाही की मी कुणीतरी आहे किंवा नाही. पण त्याला फॅक्ट ही आहे की इतकी मोठी कास्ट आहे, ते एखाद्या नटाला नेहमी असं वाटत असतं द अल्टिमेट हॉरर की फिल्म झाली की सगळे म्हणतात की सगळे कलाकार कमाल होते यार, उदय शिरूर कोणी केला. तसं नको व्हायला. मी म्हटलं अभ्यास फुल करूया आधीपासून. संपूर्ण क्रूला सुद्धा स्टेजवर येण्याची विनंती करते. सगळी मंडळी ज्यांनी अत्यंत महत्त्वाची टेक्निकल खाली रुक राहावं, क्योंकि थांबायचं नाही ना. अरे पण सगळ्यांनी सांगितलंय, एवढंच सांगेल सगळ्यांना, काही गोष्टी खूप महत्वाच्या असतात आयुष्यातल्या, त्या आम्हालाही माहीत नव्हत्या. आपण चित्रपटाच्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी कळल्या बीएमसीच्या. त्यामुळे आमचं कौतुक होण्याऐवजी बीएमसीचं कौतुक व्हायला पाहिजे, एवढं काय. आम्ही फक्त काम केलंय, बाकी काय नाही. तर मुळात सगळ्यात जास्तीत जास्त लोकांनी पाहावं एवढी इच्छा. कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर वी विल टेक अ क्विक क्वेश्चन ऑर टू. कोणी आहे ज्यांना आता प्रश्न विचारायचा आहे? ओके, व्यक्तीसाठी व्हायलाच नाही.
नमस्कार. आता थांबायचं नाही. आता जो ट्रेलर लॉन्च झाला, अर्थात आम्ही कामं केल्यामुळे आम्हाला तो आवडणारच, पण हा चित्रपट नक्कीच लोकांना जास्त आवडेल. हा चित्रपट नक्कीच लोकांना आवडेल याची आशा आहे, कारण ही कोणा एकाची गोष्ट नाही, ही पुऱ्या टीमची गोष्ट आहे आणि प्रेरणादायी हा चित्रपट आहे. सत्य घटनेवर आहे आणि म्हटलं तरी डॉक्युमेंटरी होऊ शकली असते, पण ही डॉक्युमेंटरी पण नाही आहे, ही फिल्म आहे, हा ड्रामा आहे, सगळं आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्याचं कौतुक करावं तर या चित्रपटाचा दिग्दर्शक शिवराज वायचळ आणि अर्थात निर्माते सगळे, पण शिवराज आणि ओंकारने जे लिहून अरविंद जगतापने लिहिलं आहे, छान लिहिला गेलेला चित्रपट आहे आणि छान पद्धतीने त्यांनी आऊट केला आहे चित्रपट. यात माझा रोलही वेगळाच आहे, म्हणजे एक आजोबाचा रोल करतो आहे. यात रिटायरमेंटचं वय आले आणि त्यात एक संघर्ष चालू आहे. सिद्धार्थचा वेगळा रोल आहे, सगळ्यांचे वेगळे रोल, पण आम्ही त्या गोष्टीला महत्त्व देऊन हा चित्रपट लोकांसमोर आणलेला आहे. येथे 1 मेला हा चित्रपट येतो आहे. मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट पाहावा आणि याचा आनंद घ्यावा. मी ज्यांचं काम केलं ते नाही भेटले, पण एकंदरीत कर्मचाऱ्यांशी गप्पा होतात, बोलणं होतं, तर नक्कीच. आणि असंही मी लालबाग परळमध्ये राहिलेलं आहे, माझं आयुष्य तिथे गेलं आहे, तर मला माहिती आहे ती लोक कशी आहेत काय. पण जेव्हा अशा पद्धतीचे रोल आपल्याकडे येतात तेव्हा नक्कीच त्या गोष्टीचा फायदा होतो की ते जर राहतात कसे, चालतात कसे, बोलतात कसे आणि प्लस कामावर ते कसे असतात, तर त्याचा एक फायदा नक्कीच होतो आणि झाला या चित्रपट शूटिंगच्या दरम्यान नक्कीच झाला. संघर्ष प्रत्येक आयुष्यात संघर्ष असतोच, पण या मंचकरचा संघर्ष एक वेगळ्या पद्धतीचा आहे आणि ते करताना देखील घरची नाती जपून करणं ही गोष्ट शिकण्यासारखी होती. ती गोष्ट मी मात्र घेतली स्वतःकडे. एक मेला हा जो चित्रपट येतो हा नक्कीच प्रेरणादायी आम्ही शब्द वापरतोय खरा, पण ही फिल्म बघा म्हणजे तुम्हाला कळेल की काय. आणि नुसतीच फिल्म बघा म्हणत नाही मी, पण एवढं नक्की आहे की आपला दृष्टिकोन बदलेल जीवनाकडे बघण्याचा आणि अर्थात BMC कर्मचाऱ्याने बघण्याचा पण दृष्टिकोन नक्कीच बदलेल. थँक्यू. खूप एक्सायटेड आहे आणि आज ट्रेलर लॉन्च झाला आहे, टीजर आला होता, गाणं आलं होतं, प्रचंड रिस्पॉन्स होता. झी स्टुडिओज, तुषार सर, आपले धरम वालिया सर, झी भवेश सर, म्हणजे आणि शिवराज वायचळ. खूप बरं वाटतं आहे. खूप दिवसांनी एक अशी फिल्म येते जी रिअल आहे, खरी आहे. 1 मेला येते आणि आज पहिल्यांदा मी पण टीजर पाहिला, मी पण ट्रेलर पाहिला आणि कमाल वाटते. जरा भारावलो आहे. खूप मस्त वाटतं जेव्हा एका ॲक्टरला एका चांगल्या सिनेमाचा भाग व्हायची संधी मिळते आणि आज ती संधी मला मिळाली. सो प्रचंड एक्सायटेड आहे. भरत सर आहेत, आशुतोष गोवारीकर सर आहेत, ज्यांना पाहताना आपण लहानाचे मोठे झालो अशी दिग्गज मंडळी या सिनेमात आहेत आणि त्यांच्यावर काम करायला नेहमीच मस्त वाटते. पण आत्ता ट्रेलरची एक्साइटमेंट प्रचंड आहे. तुम्हा सगळ्यांना एवढीच विनंती आहे की प्लीज 1 मेपासून संपूर्ण महाराष्ट्रात ही खरी स्टोरी, ही रिअल हिरोजची स्टोरी आणि काहीतरी छान सांगण्याचा प्रयत्न ही सगळी टीम करते. सो प्लीज बघा आणि थँक्यू शिवराज वायचळ. आय लव्ह यू. थँक्यू. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी अतिशय सुयोग्य मुहूर्तावर आता थांबायचं नाही नावाची मराठी फिल्म, मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. रिअल लाईफ हिरोजवर आधारित ही गोष्ट आहे, सत्य घटनेवर आधारित आहे. अतिशय प्रेरणादायी आणि फील गुड अशी फिल्म असणार आहे. तुम्हाला जाऊन खूप छान वाटेल. सर्वांनी 1 मे रोजी प्रदर्शित होणारी आता थांबायचं नाही नावाचा आमचा चित्रपट जरूर पाहावा. यात आपले सगळे लाडके कलाकार आहेत. भरतदादा आहे, आपला लाडका सिद्धू आहे, खूप सिनियर डिरेक्टर आपण ज्यांच्या फिल्म्स पाहत मोठे झालो ते आशुतोष सर आहेत. या सगळ्यांचा अभिनय पाहायला, शिवराज वायचळ आमचा लाडका मित्र त्याचं छान दिग्दर्शन पाहायला आणि झीची एक उत्कृष्ट फिल्म पाहायला तुम्ही 1 मे 2025 रोजी आणि तेव्हापासून सिनेमागृहात जरूर हजेरी लावा. धन्यवाद.
मैं एक्टिंग तभी करता हूँ जब मुझे स्क्रिप्ट अच्छी लगती है. नहीं तो चलो. मी ॲक्टिंगचा रोल तेव्हाच करतो जेव्हा एखादी स्क्रिप्ट अशी माझ्याकडे येते ज्याच्यात मला जी स्क्रिप्ट आवडते आणि माझं पात्र त्यात जे आहे जे पात्र मला प्ले करायचं आहे ते इंटरेस्टिंग असेल तर. प्लस दिग्दर्शक कोण आहे, निर्माता कोण आहे, या सगळ्या महत्त्वाच्या बाबी आहेत. या जेव्हा सगळ्या करेक्ट बसतात तेव्हा कारण मला तो फिल्म करायची जी जर्नी आहे ती खूप महत्त्वाची आहे. आणि मी खूप लकी आहे वन्स अगेन. कारण व्हेंटिलेटरनंतर काला पाणी आणि मग मानवत मर्डर्स आणि आता थांबायचं नाही. प्रत्येक फिल्मची ऑन्सॉम्बल कास्ट आहे आणि ऑन्सॉम्बल कास्टमध्ये काम करायला खूप मजा येते. आणि यात तर ऑफकोर्स भरत जाधव आणि सिद्धार्थ आणि ओम असे कलाकार आहेत ज्याच्याबरोबर ज्यांना मी खूप बघितलं आहे, त्यांची नाटकं बघितली, त्यांच्या फिल्म्स बघितल्या आहेत, पण कधी मला त्यांना डिरेक्ट करायची संधी नाही मिळाली. तर या फिल्मच्या माध्यमातून मला त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं. सो आय थिंक इट्स अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी फॉर मी. उदय शिरूकर जे कॅरेक्टर माझं आहे ते ॲक्च्युली अस्तित्वात आहेत आणि त्यांच्या जीवनावर ही फिल्म बेस केलेली आहे आणि ते कॅरेक्टर मला प्ले करायला मिळतं याचा मला खूप अभिमान आहे. मला आय एम फुल ऑफ ग्रॅटिट्यूड फॉर द प्रोड्युसर्स. ते तुषार असोत किंवा झीचे भवेश असोत, उमेश बन्सल असोत आणि शिवराज दिग्दर्शक. लुकिंग फॉरवर्ड टू 1 मे. आता थांबायचं. अर्थात नमस्कार. आत्ताच आमचं ट्रेलर आलेलं आहे, आता थांबायचं नाही. मला असं वाटतं की या चित्रपटाचा हिरो जो आहे तो या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटाचा USP जो आहे तो या चित्रपटाची कथा आहे. तर ती कथा एक खरी प्रेरणादायी कथा या चित्रपटाच्या निमित्ताने लोकांपर्यंत पोहोचते आहे आणि आपण आपल्या आयुष्यात दुसऱ्या कोणाला तरी प्रेरित करून त्याचं आयुष्यही चांगलं करू शकतो. हे या निमित्ताने, या चित्रपटाच्या निमित्ताने सगळ्यांपर्यंत पोहोचेल ही फार महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आमची जयंती आहे, त्या जयंतीनिमित्त आणि आमच्या सिनेमाचं आत्ता थांबायचं नाही या सिनेमाचं ट्रेलर लॉन्च झालेलं आहे. हा सिनेमा सामान्य माणसाची गोष्ट सांगतो. सामान्य माणसं किती कमाल हिरो आहेत, ते हिरे समाजातलेच आहेत, सामान्य माणसातले आहेत, मध्यम वर्गातले आहेत. तर तुम्ही हा सिनेमा नक्की बघा. आत्ता थांबायचं नाही. 1 मेला संपूर्ण महाराष्ट्र हा प्रदर्शित होणार आहे. आता थांबायचं नाही ही झी स्टुडिओची फिल्म 1 मेपासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होती आहे. तर ही फिल्म नक्की आवर्जून बघा. ही सत्य घटनेवर आधारित फिल्म आहे. मी झी स्टुडिओची खूप आभारी आहे की त्यांनी इतक्या सुंदर कथेला इतका सुंदर आणि मोठा प्लॅटफॉर्म दिला. उमेश बन्सल सर, तुषार हिरानंदानी सर, निधी मॅम, धरम वालिया सर या सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. शिवराज वायचं, ओंकार गोखले, अरविंद जगताप हे 2017पासून या फिल्मवर काम करत आहेत. आणि अर्थातच या फिल्ममध्ये भरत जाधव सर, सिद्धार्थ जाधव सर, प्राजक्ता हनमकर, प्रवीण डाळिंबकर, पंकज पंचार्या, ओम भूतकर, पर्ण पेठे आणि मी किरण खोजे तुम्हाला आम्ही सगळे बघायला मिळू. पण आशुतोष गोवारीकर सर आहेत, रोहिणी अट्टंगडी जी आहेत. सो इतके दिग्गज कलाकार या फिल्ममध्ये आहेत आणि इतकं सुंदर या फिल्मची जर्नी झालेली आहे की ती बघताना तुम्हालाही खूप आनंद मिळेल, खूप प्रेरणादायी. जसं आमचं गाणं, जसं आमचं टीझर आहे तसंच तुम्हाला हा ट्रेलर पण आवडेल, तसेच तुम्हाला ही फिल्म पण आवडेल. खूप प्रेरणादायी फिल्म आहे. खूप मनापासून आम्ही बनवली आहे, खूप आनंदाने बनवली आहे आणि जितका आनंद आम्हाला ह्या फिल्मच्या शूटिंगच्या दरम्यान आला तितका आनंद किंवा त्याहून जास्त अधिक आनंद तुम्हाला ही फिल्म बघताना होईल. सो आवर्जून चित्रपटगृहात जाऊन आपल्या सगळ्या घरच्यांना, कुटुंबियांना, मित्रमैत्रिणींना सगळ्यांना घेऊन जा आणि फिल्म चित्रपटगृहात जाऊन बघा, कारण त्याचा आनंद तुम्हाला खूप जास्त मिळणार आहे. सो थँक्यू सो मच आणि भेटूयात 1 मे रोजी चित्रपटगृहात. आता थांबायचं नाही. आता थांबायचं नाही हा ट्रेलरला लॉन्च झाला आणि खूप सुंदर ट्रेलर आहे आणि त्यामध्ये म्हटलं तर जो आपलं ट्रेलरमध्येच आपलं तो पंचलाईन की अक्षरं कधी पाहिली नाही ते म्हणजे एकदम कॅची आहे, कोणामध्ये कमी वाटतं. तर काय बोलू इच्छिता पूर्ण मूवीबद्दल आणि कसा अनुभव होता? आम्हाला पिक्चर करताना वाटलं नव्हतं एवढी
दुःख, एवढं कष्ट हे म्युन्सिपाल्टीच्या लोकांना असतं. जेव्हा टीमनी त्याचा विचार केला, त्याची डेप्थ घेतली, तेव्हा त्यांची दुःख वेदना कळली आणि मग एक आत्मीयतेने प्रवास सुरू झाला. आमचा डिरेक्टर आपला वायचळ, शिवदास वायचळ आणि त्याची मैत्रीण म्हणजे ती कास्टिंग करते, तिचं नाव अर्पिता. या दोघांमुळे मी या फिल्ममध्ये आलो. पण या फिल्मच्या सगळ्या लोकांनी मला सांभाळून घेतला आणि मला पाहायला थोडं लागलं होतं म्हणून. तर मग मुवमेंट्स हे ते म्हणजे गणेश सापट, यश आणि बाकी सगळे लोक, या सगळ्यांनी मला सांभाळून घेतला. पिक्चर कधी सुरू झाला आणि संपला हे कळलं नाही. त्यामुळे एक आनंददायी प्रवास होता, बरं वाटलं. आणि आत्ताचे मूवीज जसं की हा आता थांबायचं नाही, आपला थरथराटचा अनुभव, जसं थरथराट, तिरंगा आणि आता असं हे किती ते सर्व पिक्चर आपण बघायला गेले काम करता अशा प्रकारचे जेव्हा मूवी येतात तर किती डिफरंट वाटतो. खूप डिफरंट वाटतो, कारण हा जो सब्जेक्ट आहे हा सामाजिक आहे आणि त्यातनं काहीतरी प्रेरणा मिळते आणि ती मिळणं फार महत्त्वाचं आहे. तर त्या मनाने हा खूपच पिक्चर चांगला आहे. आत्ताचा प्रॉब्लेम आहे आणि तो उत्कृष्टरित्या मांडला आहे. अजून काही प्रोजेक्ट वगैरे आहेत? हां, आता माझे 2 पिक्चर येत आहेत. एक रायबा इमानदार आणि दुसरा एक येतो आहे हा आत्ता थांबायचं नाही, आणि एक आहे म्हणजे एक शूटिंगमध्ये ड्युरिंग शूटिंग आहे, तो हिंदी आहे, तो गोव्याला होईल. थँक्यू.